नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल सकाळी झालेल्या वादातून एका 45 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चहाच्या टपरीजवळ 3 जण बसले असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला। काही क्षणातच या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि दोघांनी मिळून गोकुळ दोंडे यांच्या गळ्यावर मागून धारदार हत्याराने वार केला। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। हल्ल्यानंतर गोकुळ लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडून होते। धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 2 तास ते घटनास्थळी तडफडत असतानाही उपस्थितांपैकी कुणीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी विशाल पाटील आणि अरुण गाडेकर तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी कोणताही विलंब न करता जखमी गोकुळ लोंढे यांना आपल्या वाहनातून नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांच्या या तत्परतेमुळे जखमींचा जीव वाचल्याचं सांगितलं जातं। दरम्यान हल्ल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा नाशिक रोड पोलिसांनी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलाय। हल्ल्यामागील नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मात्र दुसरीकडे पोलीस कर्मचारी विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांनी दाखवलेली तत्परता आणि मानवता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरतो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।